ओम शांती. ही 3 लेअरची जॅस्मिन म्हणजेच मोगऱ्याची वेणी आंबाड्यामध्ये किंवा केसांच्या वेणीवर अतिशय छान दिसते. ही 3 लेअरची वेणी बनवायला अगदी सोपी आहे. सिंपल स्टिचेस इथे वापरले आहे आणि तुम्हाला आवडतील त्या कलरमध्ये तुम्ही ही 3 लेअरची वेणी बनवू शकता. तुम्हाला आवडेल ती लोकर पण इथे यूज करू शकतात. हुकची साईज पण तुम्ही लोकरच्या थिकनेसवर तुम्ही हुकची साईज यूज करू शकता. इथे मी व्हाईट आणि रेड कलर वापरला आहे. इथे मी ग्रीन कलर आणि व्हाईट कलरची 3 प्लायची यार्न म्हणजे लोकर वापरले आहे. सीझर वापरला आहे. 1.75 mm चा हुक वापरला आहे. तुम्ही 4 प्लायची यार्न वापरणार असेल तर 2.5 mm पासून 3.5 mm पर्यंत हुक वापरू शकता. आता आपण लोकरीला बोटावरती गुंडाळून घेऊ आणि इथे आपल्याला स्लिप नॉट घ्यायची आहे. तर आपण आधी हुकला मधल्या साईडने टाकून ट्विस्ट करायचं आहे. हुक मधल्या साईडने हुक टाकून लोकर ओढून घेतली. आता आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 7 8 इथे आपण 50 चेन बनवून घेऊया. आता इथे 50 चेन बनवल्यानंतर आपल्याला 2 चेन एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. 1 2 आता इथे 2 चेन एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहेत. 1 2 आणि 3rd नंबरच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पहिल्या 2 चेन स्किप करायचे आहेत आपल्याला. 1 2 आणि 3rd नंबरच्या चेनमध्ये आपण डबल क्रोशा करणार आहोत. इथे 2 चेन स्किप करायचे आहे. ज्या आपण एक्स्ट्रा घेतल्या होत्या त्या 2 चेन स्किप करून 1 2 3rd नंबरच्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. पुन्हा नेक्स्ट चेनमध्ये पण आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. डबल क्रोशा करताना आपल्याला हुकवरती एकदाच वेढा घ्यायचा म्हणजे एकदाच लूप घ्यायचा. मग चेनमधून आपल्याला हुक टाकून लोकर ओढून घ्यायची. पहिल्या 2 लूपमधून आपण म्हणजेच 2 वेढ्यातून आपण हुक आणि लोकर ओढून पुन्हा 2 लूपमधून हुकच्या साहाय्याने लोकर ओढून घ्यायची. हा आपला होतो डबल क्रोशा. आता ही पूर्ण चेन आपण डबल क्रोशाने कंप्लीट करून घेऊया. आपलं हे डबल क्रोशाचं वर्क कंप्लीट झालं आहे. आता इथे आपण लास्टला इथे लास्ट डबल क्रोशाच्या इथे खाली आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला 22 चेन घ्यायची आहे. 1 2
3 4 5 असे आपण 22 चेन कंप्लीट करून घेऊया. इथे आपल्याला नेक्स्ट 5 चेन घ्यायचे आहे अजून एक्स्ट्रा. 1 2 3 4 5 आणि प्लस 6. हे आता आपल्याला लीफ बनवायची. आपण 6 चेन ह्या लीफसाठी घेतल्या आहेत. 1 चेन स्किप करायची ही आपल्याला आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा. आणि आता पुन्हा आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपलं हे छोटंसं लीफ झाल्यानंतर आपण 1 चेन घेणार आहोत आणि ऑपोजिट साईडला पुन्हा एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. एक सिंगल क्रोशा. एक हाफ डबल क्रोशा. एक डबल क्रोशा. एक हाफ डबल क्रोशा. आणि एक सिंगल क्रोशा. आणि लास्टला आपल्याला स्लिप स्टिच घेऊन एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन. इथे आपल्याला सेम ठिकाणी आपल्याला चेन घ्यायची स्लिप स्टिचची आणि आपल्याला खाली खाली मधल्या लाईनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची खालच्या लाईनीपर्यंत. इथे लास्टला आपण एक स्लिप स्टिच घेऊन झाल्यानंतर एक 1 चेन घेऊन यार्न कट करून घ्यायची. आणि ही यार्न कट केल्यानंतर आपल्याला लोकर हाईड करून घ्यायची आहे. मी लोकर हाईड करून घेते. इथे उरलेली यार्न लास्टला कट करून घ्यायचं आहे. हे आपलं लीफ तयार झालं. आता ही आपली एक साईड तयार झाली आहे. तुम्ही ही यार्न पण हाईड करून घ्या. आता इथे आपण नेक्स्ट आपण व्हाईट लोकरीचं काम आणि व्हाईट लोकरीचं वर्क करणार आहोत. इथे जो फर्स्ट डबल क्रोशा घेतला होता इथला, इथे आपण वर्क करणार आहोत.
आपण व्हाईट लोकर घेतली. इथे लोकर बोटामध्ये व्हाईट कलरची आणि ग्रीन कलरचा हा बेस पकडून ठेवायचा आहे आणि ह्या चेनमधून आपण हुक टाकून व्हाईट कलरची लोकर ओढून घ्यायची आहे आणि चेन घेऊन लूप बनवायचा आहे. त्या लूपमधून आपल्याला हुक आणि लोकर ओढून घ्यायची. इथे आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. वन 2 3 चेन झाल्या. लोकर टाईट करून घ्यायची. इथे 1 2 3 स्टार्टिंगचं सोडून आपण वरती अजून एक चेन घेऊन घेऊ. या 3 चेन झाल्या. सेम स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. सेम स्टिचमध्ये परत आपण दुसरा डबल क्रोशा करू. असे आपल्याला 5 डबल क्रोशे करायचे आहेत. एक 2 3 डबल क्रोशे झाले. आता चौथा डबल क्रोशा, 5वा डबल क्रोशा. आता इथे आपण हा इनकम्प्लीट ठेवायचा आहे आणि आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा. हा जो स्टार्टिंगचा जो 3 चेन घेतल्या त्याच्या 1 2 3 नंबरच्या चेनवर इथे मधून आपल्याला हुक टाकायचा आहे आणि आपण जो लूप सोडला होता त्या लूपमध्ये हुक टाकून तो लूप ह्या चेनमधून ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला क्लोज केल्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. आता आपल्याला सेम स्टिचमध्ये इथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता इथे पुन्हा आपल्याला सेम पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. त्याच्यासाठी 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. आता आपण इथे नेक्स्ट स्टिचवरती आपण 3 चेन घेतल्यावर नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला 5 डबल क्रोशा करायचे आहेत. 1 2 3 4 5. इथे पुन्हा आपल्याला लूप ओढून घ्यायचा आहे. पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमधून 3rd नंबरच्या चेनमध्ये हुक टाकून आपल्याला लूप ओढून घ्यायचा आहे. हा क्लोज करायचा आहे. 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा 3 चेन. 1 1 2 3. आपल्याला ह्याचप्रमाणे सर्व पॉपकॉर्न स्टिच करून घ्यायचे आहे. इथे समोरासमोर टाकायचं आहे आपल्याला पॉपकॉर्नची स्टिच आणि इथपर्यंत आपण कंप्लीट करून घेऊया. या लास्ट समोरासमोर इथे येईल तोपर्यंत आपण ही पूर्ण लाईन आणि त्याच्या अपोजिटला पण पॉपकॉर्न स्टिच करून घ्यायचे आहेत. आता हे आपल्या इथे कंप्लीट झालं आहे. ह्यास आपण पूर्ण करून घेतलं आहे. लास्टपर्यंत कळ्या पूर्ण करून घेतल्या आपण मोगऱ्याच्या. इथे लास्टला आता आपण
3 चेन घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे. लास्टला आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन करून यान कट करायची. हा आपला दोन्ही साईडला या आपल्या कळ्या तयार झाल्या आहे वेणीच्या गजऱ्याच्या. आता आपल्याला इथे लास्टला ग्रीन कलरची लोकर जॉईन करायची आहे. जिथे आपण यान कट केली आहे इथे या ठिकाणी आपण हुक टाकायचा आहे आणि ग्रीन कलरची लोकर जॉईन करून घ्यायची आहे या पद्धतीने. व्यवस्थित ग्रीन कलरची लोकर अटॅच झाल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा 22 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 आपण 22 चेन कंप्लीट करून घेऊ. इथे आपण 22 चेन झाल्यानंतर आपल्याला लीफ बनवण्यासाठी 6 चेन किंवा 5 चेन घेऊ शकता. तुम्हाला जर लीफ मोठं हवं असेल तर तुम्ही इथे 6 5 तुमच्या मताने आपण चेन घ्यायची आहे. आपण इथे आता 6 चेन घेऊया. 1 2 3 4 5 6. हे 6 चेन झाल्यानंतर 1 चेन स्किप करून आपण सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सेकंड चेनमध्ये हाफ डबल क्रोशा, थर्ड चेनमध्ये डबल क्रोशा, पुन्हा आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा आणि आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. लास्टला 1 चेन घेऊन पुन्हा आपल्याला टर्न करायचा आहे आणि जिथे आपण स्लिप स्टिच घेतली तिथे आपल्याला पुढे सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा नंतर हाफ डबल क्रोशा, हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला, डबल क्रोशा, नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे, सिंगल क्रोशा, लास्टला सिंगल क्रोशा घेऊन 1 चेन घ्यायची आहे आणि इथे मधल्या साईडला आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. परत मध्ये स्लिप स्टिच घेत आपल्याला खाली यायचं आहे. नेक्स्ट स्लिप स्टिच घेतल्यानंतर आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. सेम आपण स्टार्टिंगला जसे बनवले आहे त्याच पद्धतीने आपल्याला 22 चेन आणि लीफ बनवलं तेच या पद्धतीने करायचं. 1 चेन घेऊन आपण इथे यान कट करून घेऊया.
हे आपलं लीफ तयार झालं आहे. आता आपल्याला ही लोकर हाईड करून घ्यायची आहे. मी हाईड करून घेते. इथे उरलेली यान कट करून घ्यायची. ही आपली डबल लेअरवाली वेणी तयार झाली आहे. उरलेले जे धागे आहेत त्यांना व्यवस्थित हाईड करून घ्यायचं आहे. यांना हाईड करून मग ही आपली वेणी रेडी होते. आता नेक्स्ट आपल्याला तिसरी लेअर बनवायची आहे. इथे तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता. हा स्टार्टिंगचा जो स्टिच आहे इथे आपल्याला आधी यान अटॅच करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर रेड कलरची ही यान आहे तिला आपण स्लिप नॉट करून घेऊ. आता हा स्लिप नॉट आपण ह्या वेणीच्या स्टिचला अटॅच करणार आहोत. जी फर्स्ट स्टिच आहे डबल क्रोशाची तिला आपण अटॅच करूया. आता ह्या लूपमधून आपण लोकर ओढून घेऊ. नेक्स्ट आपण 1 2 3 4 आणि स्टार्टिंगचा पहिल्या चेनला पण काउंट करून आपल्या ह्या 5 चेन तयार होता. आता आपल्याला सेम स्टिचमध्येच 4 डबल क्रोशा करायचे आहेत. इथे पण आपल्याला 4 डबल क्रोशा म्हणजे आपल्याला इथे पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण 4 डबल क्रोशे बनवून घेऊया आणि स्टार्टिंगचे जे 4 चेन बनवल्या आपण म्हणजे 5 चेन बनवल्या तिलाही काउंट करून टोटल 5 डबल क्रोशे काउंट होतं. 1 2 3 चेन 3 नंबरच्या चेनवर किंवा 4 नंबरच्या चेनवरती तुम्ही हुक टाकून लूप ओढून घ्यायचा आहे. इथे आपण लूप ओढून घेतला आणि आपण पॉपकॉर्न स्टिच पॅक केला आहे. इथे 1 2 3 चेन घेऊन आपण सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपण स्लिप स्टिच घेतल्यानंतर नेक्स्ट स्टिचला स्किप करायची आहे. एक स्टिच स्किप करून म्हणजे नेक्स्ट डबल क्रोशा स्किप करून त्याच्या सेकंड डबल क्रोशामध्ये म्हणजे स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन 2 3 4 चेन घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशा करून पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे. हा जो स्टिच आहे आपण त्याला पॉपकॉर्न स्टिच असं म्हणतो. पुन्हा आपण 3 नंबरच्या चेनमध्ये हुक टाकून किंवा 4 नंबरच्या चेनमध्ये हुक टाकून लूप ओढून घ्यायचा आहे आणि 3 चेन घ्यायचे आहेत आणि सेम स्टिचवरतीच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट स्टिच स्किप करून सेकंड स्टिचवरती आपण पुन्हा पॉपकॉर्न स्टिच बनवणार आहोत. स्लिप स्टिच घ्यायची अगोदर आणि मग आपण पॉपकॉर्न स्टिच बनवूया. 4 चेन 4 डबल क्रोशा
पॉपकॉर्न स्टिचमध्ये एक स्टिच म्हणजे समजा एक डबल क्रोशा कमी झाला जास्त झाला तर त्याच्यात काही फरक पडत नाही. फक्त थोडासा तो कळीचा आकार जाड किंवा बारीक दिसू शकतो. इथे घाबरण्यासारखं काहीच नाही. एखादा डबल क्रोशामधला एखादा डबल क्रोशा कमीही झाला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. फक्त ती कळी जाड किंवा बारीक दिसेल. जास्त काही फरक जाणवत नाही इथे. आपल्याला पूर्ण लाईन ही सेम याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे. पूर्ण लाईन आपल्याला पॉपकॉर्न स्टिचची बनवून घ्यायची आहे. संपूर्ण लाईन पॉपकॉर्न स्टिचची बनवून घेऊ. इथे लास्टला 3 चेन घ्यायचे. 1 2 3 आणि स्लिप स्टिच घेऊन स्लिप स्टिच घेऊन 1 चेन करून यान कट करायची आपल्याला. यान कट केल्यानंतर आपल्याला हा उरलेला लोकरीचा धागा हाईड करून घ्यायचा आहे. हाईड केल्यानंतर आपली ही वेणी 3 लेअरची वेणी रेडी झाली आहे. हिला थोडं प्रेस करायचं आहे व्यवस्थित. ह्या पद्धतीने आपली 3 लेअरची वेणी रेडी झाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.